नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 7वा स्कॉलरशिप विषय गणित यामधील एक्झरसाइज 2.1 मधील प्रश्न आपण बघणार आहोत. हे सर्व प्रश्न नवनीत पब्लिकेशनच्या पुस्तकातील आहेत. हे प्रश्न बघण्याच्या अगोदर तुम्हाला नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स याविषयीची माहिती असणं आवश्यक आहे आणि ती माहिती पुस्तकामध्ये नवनीतच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला दिलेली आहे. त्यामुळे तो भाग एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर मग हा एक्झरसाइज सोडवा. Question number 1. What would be the difference between the place values of the digit at tens and unit place of a number formed by the addition of the greatest 6-digit number and the smallest 3-digit number? आता बघा, तुम्हाला काय विचारलंय? डिफरन्स विचारलाय. कशाचा डिफरन्स विचारलाय? टेन्स अँड युनिट प्लेस मधला. कोणत्या नंबरचा, की जी नंबर कशाने फॉर्म होते, कशाच्या ॲडिशनने फॉर्म होते? ग्रेटेस्ट 6-digit नंबर अँड द स्मॉलेस्ट 3-digit नंबर. मग पहिल्यांदा आपण ती नंबर कोणती फॉर्म होते ते बघूयात. मग ग्रेटेस्ट 6-digit नंबर कोणती आहे? तर ग्रेटेस्टसाठी आपण काय स्टार्ट करतो? कशाने? 9ने. 9 1 2 3 4 5 6. आणि दुसरी कोणती? स्मॉलेस्ट 3-digit. स्मॉलेस्ट 3-digit नंबर. स्मॉलेस्ट म्हटल्यानंतर काय येतात? हे 100. आणि यांची ॲडिशन. आता यांची ॲडिशन आपल्याला पूर्ण ॲडिशन करायची गरज आहे का? नाही, कारण आपल्याला फक्त टेन्स अँड युनिट प्लेसचे डिजिट पाहिजेत आणि त्यांचा आपल्याला डिफरन्स काढायचा प्लेस व्हॅल्यूज मधला. मग हे 9 आणि हे आलं 9. मग आता इथे ही 9 आणि ही 9 आलं. इकडची ॲडिशनची आपल्याला आवश्यकता नाही. परत एकदा प्रश्न बघा. व्हॉट वुड बी द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ. आता याच्या प्लेस व्हॅल्यूज, ठीक आहे, याची प्लेस व्हॅल्यूज किती येते? युनिट टेन्स 90 आणि याची प्लेस व्हॅल्यूज किती येते? 9. आणि याच्यातला डिफरन्स म्हणजे काय करणार आपण? ते सबट्रॅक्शन करणार. ते येतील 90 मायनस 9 म्हणजेच काय येईल ते? 81. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2. What will be the sum of adding all possible 3-digit numbers formed by 4, 6, 9 using each of the digits only once? म्हणजे ह्या डिजिटचा वापर करून जेवढ्या संख्या तयार होतात त्याची ॲडिशन आपल्याला करायची आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न खाली पण दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण ते किती नंबर्स फॉर्म होतात ते बघूयात. 4, 6, 9. 4, 6, 9 हाच क्रम ठेवला. नंतर 4 हे चेंज केलं, 9 अँड 6. नंतर 6, 9, 4. हे 6 तसंच ठेवलं. हे 4 आणि 9 हे चेंज केलं. नंतर हे 9 स्टार्टला घेतलं, 4, 6. आणि हे 9 तसंच ठेवलं आणि याच्यामध्ये चेंज केलं, 6, 4. ह्या एवढ्या नंबर ह्याच्यामध्ये फॉर्म झाल्या. आता यांची ॲडिशन. आता बघा, हे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय येईल? 4, 6, 9 हे डबल आलेलं आहे. मग 4, 6, 9ची ॲडिशन. 4, 6, 9ची ॲडिशन किती येते? 4 + 6 10 + 9 19. आणि हे डबल झालं म्हणजे त्याची ॲडिशन किती येईल? एका वेळेस या ठिकाणी ह्या डिजिटची ॲडिशन 38. किती येईल? 38. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा याची ॲडिशन असेल तर ती किती असेल? 38. किती असेल ती? 38. इथं घेऊयात आपण 38. 38ला इथं आपण 8 लिहिले, कॅरी 3 आला. सेकंड जेव्हा टाईम असेल इथं टेन्स प्लेसला त्याची ॲडिशन किती असेल? 38. 38 + 3 ते कॅरी नंबर ॲड केला किती आलं? 1 अँड 4 41. इथं 1 घेतला आणि परत इथं जेव्हा ॲडिशन असेल ती पण 38 असेल आणि 38 आणि हा कॅरी 4 त्याला 2 4 2 4. म्हणजे याची ॲडिशन किती असणार आहे? 4218. 4218. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3. Which of the following is the smallest 6-digit number having the digits other than 4 and 7? आता 6-digit कोणती आहेत? तर 1 2 3 4 5 6. ही पण 6. या सगळ्या 6-digit आहेत. ठीक आहे. नंतर अदर दॅन 4 and 7 काय विचारले? सांगितले अदर दॅन 4 and 7 सोडून. तर याच्यामध्ये 4 7 नाहीत, याच्यात पण 4 7 नाहीत, याच्यात पण नाहीत, याच्यात पण नाहीत. मग याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट डिजिट नंबर आपल्याला शोधायची आहे. तर 103 103 102. हे 102ने म्हणजे हे तर येणारच नाही. 102 102 हे 2 ने येतं. मग आपण काय करू? पुढचा बघतो. इथं 3 इथं 3 म्हणजे हे पहिले
चार डिजिट सारखेच आहे. मग इथं 5 आणि इथं 6. हा 5 काय आहे, स्मॉलर आहे आणि हा बिगर आहे म्हणजे 56. मग यातले स्मॉलर नंबर कोणते असणार, तर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4. What will be the sum of adding all possible 4-digit number formed by 7913 using each of the digit only once? आता हा जो वरचा क्वेश्चन नंबर 2 होता त्याप्रमाणेच आहे. तिथं फक्त 3 डिजिट्स होते, आता इथं 4 डिजिट्स आहेत. आणि इथं हिंट दिलेली आहे. काय हिंट आहे बघा, each of the given digit will occur 6 times in unit place and there will be. म्हणजे प्रत्येक डिजिट हा किती वेळेस येणार आहे, 6 टाइम्स. किती वेळेस येणार आहे, हा 6 टाइम येणार आहे. आणि त्याचे किती ग्रुप आहेत, 4 ग्रुप. म्हणजे ते टोटल नंबर किती होतील, 4 × 6 म्हणजे 24 नंबर्स ते फॉर्म होतील. ठीक आहे. आता बघा 7 9 1 3 याची ॲडिशन किती येते, हे 10 आणि हे 10 20. किती आलं, 20. आणि हे किती वेळेस येणार आहे, हे मग 6 टाइम्स. म्हणजे पहिल्या ज्या युनिट प्लेसचे डिजिट असतील, डिजिट येतील ते 24, कारण त्या 24 संख्या तयार होतात. तर त्यांची ॲडिशन किती असेल, 0 to 1 120. सेकंड्स असेल त्याची पण ॲडिशन किती असेल, 120. त्याची पण असेल 120. प्रत्येकाची ॲडिशन 120 येईल प्रत्येक वेळेस. मग आता युनिट प्लेसची जेव्हा आपण घेऊयात तर ती किती येईल, 120. इथं घेऊयात 120ला आपण काय करणार, इथं 0 लिहिणार, कॅरी नंबर आला 12. सेकंडला जेव्हा येईल इथं त्यावेळेस परत 120 असेल, त्यात तो पाठीमागचा कॅरी ॲड केला, 2 हे 3 आणि हे 1, इथं येईल 2. नंतर 100 प्लेसचे जे नंबर्स ॲड केले त्याची ॲडिशन पण 120 असेल, हे 3 हे 3 हे 1, इथं आलं 3, हे 3 कॅन्सल झालं. आणि लास्ट जे असेल 1000 प्लेसचं त्याचं पण 120 असेल, मग ते किती येईल, 3 3 1. आता 3 3 1 हे याचा आन्सर असेल. मग कोणतं येतं, हे ऑप्शन 133320. इथं ऑप्शन नंबर 4. काय द्यायचं, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. आता या ठिकाणी हे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. In the number 94534, how many times is the place value of the digit 4 on the right of that the left? आता पहिल्यांदा आपण हा नंबर बघूया, 9 4 5 3 4. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू किती आहे, युनिट प्लेस व्हॅल्यू, युनिट 10 100 1000 येईल 4000. आणि याची प्लेस व्हॅल्यू काय असेल, 4 युनिटला, त्याला 1 ने आपण मल्टिप्लाय करतो. आणि कशाचं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला, व्हॉट विल बी द प्लेस, म्हणजे द डिजिट ऑन 4 ऑन द राईट टू दॅट ऑफ लेफ्ट. मग लेफ्टच्या तुलनेत जो राईटला असेल त्याची प्लेस व्हॅल्यू किती पट आहे, कोणताची, ही राईटची. मग काय करणार त्याला, हे 4 ने 4000ला डिव्हाइड करणार. इथं स्मॉलेस्ट फॉर्म केला, 4 1 जा 4 4 1 जा 4 आणि हे खाली 0, 1/1000. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 6. 3 plus 2p and 5 plus 3q are the digits in the thousands and tens place respectively of the number 8 4 5 2 7. Find the values of p and q respectively. आता बघा हा नंबर येते 8 4 5 2 7. आता हा जो आहे हा कोणता आहे, पहिल्यांदा थाउजंडला कोणता आहे, 4. म्हणजेच काय बघा, आता 3 plus 2p = 4 आलं. आणि हा सेकंड जो आहे हा कोणता आहे, टेन्स प्लेसला, म्हणजे 5 + 3q. टेन्स प्लेसला कोणता डिजिट आहे, 2. आणि मग आता याची पीची आणि क्यूची व्हॅल्यू काढायची. इथे इक्वेशन फॉर्म होतात, जे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येतात. बघूयात. हे 2p = आता हे 3 इकडं लेफ्ट साईडला राईट साईडला घेतलं, हे मायनस होतील, म्हणजे 4 - 3 ते काही या ठिकाणी 1. पी आणि 2 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे कोणती प्रॉपर्टी, डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ इनइक्वॅलिटी. इथं 2 ने डिव्हाइड केलं, इथं 1/2 कुठे दिसतंय का, नाही. म्हणजेच याला आपण
डेसिमल फॉर्ममध्ये घेतलं तर पीची व्हॅल्यू येते 0.5. 1/2 म्हणजेच काय 0.5. आता इकडे 3Q इक्वल्स टू 2. आता इकडं मायनस होईल 5. आता 2 - 5 म्हणजेच काय येईल ते -3. Q इक्वल्स टू हे 3 काय आहे तिथे मल्टिप्लिकेशन म्हणजे डिव्हिजन प्रॉपर्टी ऑफ इनइक्वॅलिटी. -3 इकडे 3 डिवाइड होतील निगेटिव्ह आणि याचं येईल उत्तर -1. म्हणजे पीची व्हॅल्यू 0.5, क्यूची व्हॅल्यू -1. म्हणजे कोणतं येईल या ठिकाणी ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. यासाठी तुम्हाला इक्वेशन सॉल्व करणं हे माहीत असणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 7. What is the difference in the place values of digit 8 in the number? आता या नंबरमधील 8ची ज्या प्लेस व्हॅल्यूज आहेत त्याचा डिफरन्स किती आहे बघा. आता इथंच घेऊयात आपण युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. मग हा जो 8 आहे याची व्हॅल्यू 10,000 म्हणजे किती येईल ती 80,000. आणि हा युनिटला आहे म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू काय येईल 8. यांचा डिफरन्स करायचा आहे म्हणजे याची सबट्रॅक्शन करायची आणि याची सबट्रॅक्शन किती झालं 2. इथं येईल 9, 9, 9 आणि हे 7. 79,992. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 8. याच्या अगोदर पण आपण अगोदर प्रश्न पाहिला होता असा. इन द नंबर हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 दॅन द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 2. आता हा नंबर घेऊयात 9540732. आता हा जो 4 आहे ह्या 4ची प्लेस व्हॅल्यू किती येईल युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 म्हणजे 40,000. आणि हा जो आहे याची व्हॅल्यूज काय असेल प्लेस व्हॅल्यू 2. आणि कशाशी कम्पेअर करायचं आहे तर ऑप्शन बघा कशाने कम्पेअर करायचं आहे तर हाऊ मेनी टाइम्स किती पट आहे द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 4 दॅन द डिजिट 2 म्हणजे 2च्या तुलनेत 4ची प्लेस व्हॅल्यू किती आहे. मग 4ची प्लेस व्हॅल्यू 40,000, 2ची प्लेस व्हॅल्यू 2. हे डिवाइड केलं 2 1 जा 2, 2 2 जा 4 काय त्याचं 20,000. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3.